एकमेव सत्य जिवंत देव आणि ब्रह्मांड नायक येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार आजच्या सायंकाळच्या सभेमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. काबाड कष्ट करून त्रास संकट सहन करून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून माझी अशी पूर्ण खात्री आहे, पूर्ण विश्वास आहे की आशीर्वादाने भरल्याशिवाय देव आपल्याला परत कधी या ठिकाणाहून मोकळं पाठवणार नाही. तर देवाचे आभार उपकार मानूया की पुन्हा एक वार त्यानं आपल्याला ही संधी दिलेली आहे, जेणेकरून त्याच्या वचनाचा आपण अभ्यास करावा, त्याच्या वचनामध्ये वाढावं आणि त्याच्यावरती जो विश्वास आहे तो विश्वास आणखीन जास्त खंबीर व्हावा. तर जसं आपण शिकत आहोत, आपण 24व्या तत्वामध्ये आहोत आणि 24वं तत्व असं म्हणतं, येशू ख्रिस्ताची स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये सेवा. याच्याविषयी आपण शिकत असताना आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करावं. आपण गुडघे टेकू, डोळे झाकू आणि प्रार्थना करू. पंत देव बाप्पा, अखिल विश्वाच्या उत्पन्न करते आमच्या प्रभू, दयाघना दयेच्या सागरा, जेवढे उपमा आम्ही तुम्हाला देऊ तितके थोडेच आहेत. शब्द स्पष्ट करू शकत नाहीत, कोणती भाषा त्याच्यामध्ये इतकी ताकद नाही की तुमचे गुणगान आम्ही त्या भाषेद्वारे करू शकतो. पण ज्या बोबडा ओठाने आम्ही गीते गायलेली आहेत आणि आज आम्ही तुमच्या चरणी आलेलो आहोत, आमचा विश्वास आहे आणि आमची विनंती देखील आहे की तुम्ही आजच्या ह्या भक्तीचा स्वीकार करावा. कारण की या भक्तीमध्ये आम्ही तुमच्या नावामध्ये एकत्रित आलेलो आहोत, तुमच्या गौरवास्तव एकत्रित आलेलो आहोत. म्हणून आम्ही दीन दुबळे, गरीब, अनाथ, पोरके, पापी जसे आहोत तसे आम्ही तुमच्या चरणी आलेलो आहोत. विनंती करत आहोत की कृपा करून आमचं अंतःकरण, आमचं आयुष्य शुद्ध करा, जेणेकरून ह्या अंतःकरणामध्ये फक्त तुमची वस्ती होईल, तुमचा निवास होईल आणि तीच तुमची इच्छा आहे. आणि त्याच गोष्टी तुम्ही आम्हाला वारंवार या ठिकाणी शिकवत आहात. तुमची इच्छा ही आहे की तुम्ही आमच्यामध्ये येऊन वस्ती करावी, निवास करावा आणि त्याच्यासाठी आमचं अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे. म्हणून आमचं अंतःकरण शुद्ध करा आणि मग आमचा तुम्ही स्वीकार करा. आमचा पूर्ण विश्वास आहे की जे वचन तुम्ही आम्हाला दिलेलं आहे त्या वचनामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की जर आम्ही आपली पापे पदरी घेतली तर तुम्ही विश्वसनीय व न्यायी आहात. आमच्या सर्व अधर्मापासून आम्हाला शुद्ध कराल, आम्हाला पापांची क्षमा देखील द्याल. आणि त्याच विश्वासाने आज या वचनाची आणि ह्या सत्राची आम्ही सुरुवात करत असताना विनंती करत आहोत की पवित्र आत्मा आमच्यामध्ये उतरू दे. तोच पवित्र आत्मा ज्यानं तुमचं वचन इतरांना लिहिण्यासाठी प्रेरित केलं, तोच पवित्र आत्मा आमच्यावरती उतरू दे. मागत आहोत, प्रार्थना करत आहोत की जे लोक ह्या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत, वेगवेगळ्या कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकत नाहीत किंवा येण्यासाठी वेळ लागत आहे, पण मागत आहोत की त्यांच्या अंतःकरणासाठी तुम्ही आजचं वचन जे आहे ते वचन माझ्यापासून नाही तर तुमच्यापासून येऊ, कारण की ते वचन जे आहे ते तुमचं आहे आणि तुमच्या लेकरांसाठी आहे. म्हणून मी स्वतःला तुमच्या अधीन स्वाधीन करत आहेत. आम्ही सर्वजण तुमच्या समोर नतमस्तक होत आहोत, समर्पित होत आहोत. कळकळीची नागराची विनंती, पुन्हा एक वार आम्हाला येशू ख्रिस्ताचा तो सुमधुर आवाज ऐकू येऊ दे, जेणेकरून या सत्राच्या शेवटी आम्ही पुन्हा एक वार आमचं आयुष्य तुम्हाला समर्पित करण्यासाठी तयार होतो. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आजचं वचन तुमच्या अधीन स्वाधीन करून नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. ख्रिस्ती व्यक्तीने व्हॉट्सअप स्टेटसवरती काही चित्र पाठवले आणि त्या चित्रामध्ये असं होतं की एक दुष्ट देवदूत जो आहे, जो सैतानाचा देवदूत आहे, तो दुष्ट देवदूत देवाच्या लेकरांना किती त्रास देतो हे त्या चित्रातून त्या ख्रिस्ती व्यक्तीला सांगायचं होतं. तर मला बरंही वाटलं आणि आश्चर्य देखील वाटलं की त्या चित्रामध्ये तो दुष्ट देवदूत आहे, त्या ठिकाणी देवाचं लेकरू आहे आणि त्याच्या पलीकडं त्याच्या बाजूला स्वर्गदूत आहे, देवाचा दूत आहे.
आणि तो दुष्ट दूत जो आहे तो एक तलवार घेतलेली आहे त्यानं किंवा एक घातपाताचा एक शस्त्र त्यानं घेतलेला आहे आणि त्या देवाच्या लेकराला तो पूर्णपणे मारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या ठिकाणी तो फक्त भुरळ किंवा त्या ठिकाणी परीक्षा किंवा त्या ठिकाणी मोह टाकण्याचा नाही, तर पूर्णपणे त्या देवाच्या लेकराचा संहार करण्यासाठी तो दुष्ट दूत जो आहे तो तयार आहे. आणि त्या ठिकाणी पवित्र दूत जो देवाचा दूत आहे त्या लेकराच्या अवतीभोवती उभा आहे आणि तो दुष्ट दूताला त्या लेकरावरती कोणताही प्रहार न व्हावा म्हणून त्या लेकराची काळजी वाहत आहे. जर तुम्हाला आणि मला वाटतं की सैतानाने आपल्याला मोहात टाकू नये, आपला पूर्णपणे नाश करू नये, तर आपण त्या कमीत कमी चित्राकडे पाहून जर आपलं आयुष्य पूर्ण देवाला दिलं आणि देवाला म्हणालो की देवा मला सुरक्षित राहायचं, तर एकच उपाय त्या ठिकाणी आहे. जर आपल्याला सुरक्षित राहायचं फक्त शारीरिक गोष्टीपासून नाही तर आध्यात्मिक गोष्टीमध्ये जर सुरक्षित राहायचं तर एकच उपाय, एकच पर्याय, एकच मार्ग आणि तो मार्ग म्हणजे आपण पूर्णपणे देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. बंधूनी भगिनींनो, अशीच एक घटना देवाच्या वचनामध्ये नमूद केलेली आहे. जर आपण पहिले शमूएल या पुस्तकाकडे गेलो तर त्या ठिकाणी जवळपास 18 पासून 20 पर्यंत जे अध्याय आहेत, 3-4 अध्याय 18 ते 21 पर्यंत, त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की शाऊल राजा जो आहे तो शाऊल राजा दावीद जो अभिषिक्त आहे, शाऊल राजा जो आहे तो अभिषिक्त असला तरी देखील तो देवापासून दूर गेलेला आहे आणि त्या ठिकाणी देवाने आता शाऊल राजाच्या ऐवजी दाविदाला अभिषिक्त केलेला आहे. आणि ज्यावेळेस दाविदाला अभिषेक केलं त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की शाऊल राजा आणि दावीद एकत्र आता काम करत आहेत, कार्य करत आहेत. एक युद्ध त्यांनी जिंकलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये ज्यावेळेस ते विजय होतात त्यावेळेस ते त्यांच्या राजवाड्यामध्ये त्यांच्या राज्यामध्ये परत येतात त्यावेळेस काही स्त्रिया ज्या आहेत त्या ठिकाणी गाणं गात आहेत आणि त्या स्त्रिया म्हणत आहेत की शौलाने आपले हजारो सैन्य जे आहे त्यांना पराजित केलेलं आहे, पण दावीद जो आहे त्यानं 10,000 त्याचे दुश्मन किंवा त्याचे शत्रू जे आहेत त्यांना पराजित केलेला आहे. ही वाणी ऐकल्यानंतर शाऊल राजाला खूप वाईट वाटतं. शाऊल राजा म्हणतो, माझ्यासाठी ज्यावेळेस गीत गायलं गेलं त्यावेळेस ह्या स्त्रियांनी, ह्या भगिनी म्हणाल्या की शाऊलाने हजारो शत्रूंना पराजित केलेला आहे, पण ज्यावेळेस दाविदाविषयी बोलले त्यावेळेस ते म्हटले दाविदाने 10,000 शत्रूंना पराजित केलेला आहे. असं ऐकल्यानंतर शाऊलाला खूप वाईट वाटलं. तो म्हटला, माझ्यापेक्षा दाविदाला जास्त का महत्व, म्हणून त्यावेळेस पासून शाऊल राजा जो आहे तो दाविदावरती चिडला आणि दाविदाला पूर्णपणे संपवण्याचा त्यानं प्रयत्न करायला सुरुवात केली. एक ठिकाणी ज्यावेळेस दावीद जो होता तो शाऊल राजाच्या समोर वाद्य वाजवत होता त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की शाऊल राजाचा अहंकार, मीपणा, त्याचा क्रोध जो आहे तो मंदावला. दावीद जो होता तो इतकं चांगलं वाद्य वाजवायचा की त्याच्यामुळं दुष्ट आत्मा जो शाऊलामध्ये होता तो निघून गेला थोड्या काळासाठी, पण ज्यावेळेस वाद्य वाजायचं थांबलं देवाचं वचन म्हणतं की शाऊल राजामध्ये परत अहंकार आला, क्रोध आला आणि त्यानं एक भाला घेतला आणि त्या ठिकाणी संगीत चालू असेलच त्यावेळेस, इतर वाद्य वाजतच असेल त्यावेळेस किंवा बंद असेल त्यावेळेस त्यावेळेस त्याने एक भाला घेतला आणि दाविदाच्या दिशेने फेकला. पण देवाचं वचन म्हणतं की जो अभिषिक्त आहे त्याला कोण मारू शकतं, ज्याला देव तारी त्याला कोण मारू. त्या ठिकाणी दावीद जो आहे त्याचा संवार न होता त्याचा जीव वाचलेला आहे. म्हणून ज्यावेळेस शाऊलाला वाटलं किंवा त्याला पाहायला मिळालं की दावीद जो आहे
तो वाचलेला आहे, बचावलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक वार शौलाने एक आणखी योजना आखली ज्याच्यामध्ये दाविदाचा मृत्यू व्हावा. यावेळेस शौलाने भाल्याचा वापर नाही केला. ह्यावेळेस शौलाने सांगितलं की पलिश्तींच्या विरुद्धात जी लढाई आहे त्याच्यामध्ये मी दाविदाला पाठवेन. जेणेकरून त्या लढाईमध्ये दावीद मारला जाईल आणि जो मान सन्मान दाविदाला मिळालेला आहे तो मान सन्मान शौलाला मिळेल. पण त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की जो अभिषिक्त आहे देवाचा त्यानं त्या ठिकाणी पलिश्त्यांच्या विरुद्ध लढाई केली आणि पलिश्त्यांना हरवलं. तर दाविदाची मान किंमत आणि दाविदचा मोल जे आहे त्याच्या राज्यामध्ये आणखीन जास्त वाढलं. मग ज्यावेळेस दाविदाला जास्त किंमत मिळाली त्यावेळेस शौल राजाला वाटलं की आता दाविदाला मी कसं मारून टाकू. एक नाही, दोन नाही, खूप वेळेस शाऊल राजानं दाविदाला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला. देवाचा एक राजा देवाच्या लेकराला संपवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करत आहे. असं करत असताना दावीद जो आहे अभिषिक्त आहे, त्याचा अभिषेक खूप वर्ष झालं होऊन. तर तो अभिषिक्त जो आहे तो आता शाऊल राजापासून पळत आहे, ह्या ठिकाणी पळत आहे, त्या ठिकाणी पळत आहे, जीव वाचवण्यासाठी पळत आहे. पण तो जीव वाचवण्यासाठी जरी पळत असला तर तो पूर्णपणे देवावरती अवलंबून होता. ही त्या घटनेमधली सर्वात महत्वाची गोष्ट. जरी तो आध्यात्मिकरित्या देवासंती होता तरी देखील त्याच्या शरीरावरती शाऊल राजा पूर्णपणे प्रहार करून त्याला संपवणार होता. म्हणून दावीद जो आहे तो पूर्णपणे देवावरती अवलंबून. त्याला दुसरा पर्याय उरला नाही. प्रत्येक ठिकाणी देवाने त्याला दाविदाला दाखवून दिलं की जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर तुझ्याकडे एकच पर्याय, एकच उपाय, एकच मार्ग, तो पूर्णपणे तू माझ्यावरती अवलंबून राहा. आध्यात्मिकरित्या अवलंबून आहेस तसं शारीरिकरित्या देखील अवलंबून राहा. जर तुम्ही त्या ठिकाणी दावीद राजाची किंवा दाविदाची गोष्ट आणि घटना पाहिली तर दावीद त्या ठिकाणी देवावरती जास्त अवलंबून होता. देवावरती त्याचा जास्त विश्वास. ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्रास संकटामध्ये इतकं पडतो की आपल्या घरातले आपल्याला काही मदत करू शकत नाहीत, काहीही मदत करू शकत नाही. ज्यावेळेस आपण ज्या कामाच्या ठिकाणी आपला अधिकारी असतो तो आपल्याला काही मदत करू शकत नाही, त्यावेळेस आपल्याकडे एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे जिवंत देव येशू ख्रिस्ताच्या हाती पडायचं आणि देवाला म्हणायचं, देवा हे आयुष्य तुझं आहे, तुला जर जिवंत ठेवायचं तर तू ठेव, जिवंत ठेवायचं नाही तर तुझी इच्छा. असं करत असताना दावीद जो आहे तो एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका प्राण्यासारखा पळत आहे आणि शाऊल त्याच्या पाठीमागे एका शिकाऱ्यासारखा लागले. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या पाठीमागे, एक देवाचा माणूस दुसऱ्या देवाच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की ह्या परिस्थितीमध्ये दावीद जो आहे त्याला काही शाश्वती नाही. उद्या जिवंत राहीन का, परवा दिवशी जिवंत राहीन का. देवाने या ठिकाणी दाविदाचा बचाव का केला? कारण की देवाला माहित आहे की दावीद जो आहे तो अभिषिक्त आहे. एक दिवस तो गादीवरती बसणार आहे, राजगादीवरती बसणार आहे. आणि जर तो राजगादीवरती बसायचा आहे तर त्याचा जीव वाचला पाहिजे. कारण की जे वचन देवाने दाविदाला दिलं होतं ते वचन देवाला पूर्ण करायचं होतं. म्हणून शौलाने किती जरी प्रयत्न केला तर दावीद त्या ठिकाणी काय मरण पावला नाही. दाविदाचा बचाव त्या ठिकाणी झालेला आहे. एक घटना मला त्या ठिकाणी खूप आवडते आणि ती घटना आहे पहिले शमूएल याचा 21वा अध्याय. पहिले शमूएल याचा 21वा अध्याय. त्या ठिकाणी शाऊल दाविदाच्या पाठीमागे लागलेला आहे. शाऊल दाविदाचा पूर्णपणे नाश करणार आहे आणि त्या ठिकाणी दाविदाला जशी आध्यात्मिकरित्या देवाची गरज वाटली, आध्यात्मिक भूक त्याची जशी वाढली तशी त्याची शारीरिक भूक देखील वाढलेली आहे. पहिले शमूएल याचा 21वा अध्याय आणि पहिलं वचन. दावीदनो तिथे अहिमलेक याच्याकडे आला. तेव्हा अहिमलेक नंतर कापत दाविदासमोर येऊन म्हणाला, तुम्ही एकटेच का? तुमच्याबरोबर कोणी मनुष्य नाही? या ठिकाणी दाविदाची अशी परिस्थिती आहे की तू कोणावरती विश्वास ठेवणार?
शत्रू त्याच्या विरोधात आहेत. जो राजा त्याचं रक्षण करणारा पाहिजे, शाऊल राजानं त्याचं रक्षण केलं पाहिजे. कुणी रक्षण केलं पाहिजे दाविदाचं? जर देवाने शाऊलाला निवडलेला आहे की तू इस्रायलाचा पहिला राजा आहेस, तर इस्रायलाची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची? शाऊलाची. जो जबाबदार आहे तोच व्यक्ती दाविदाच्या विरोधात. कल्पना करा की एका घरामध्ये आई वडील आहेत आणि लेकरं आहेत. पूर्ण जबाबदारी लेकरांची आई वडिलांची आहे. पण आई वडीलच जर लेकरांच्या विरोधात असतील तर लेकरांनी जायचं कुठं? त्या लेकरांना प्रेम देणं, त्या लेकरांची काळजी वाहणं, त्या लेकरांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करणं त्या आई वडिलांची जबाबदारी असते. आणि ज्यावेळेस आई वडील जबाबदारपणे राहत नाहीत, त्यावेळेस ते लेकरू त्याच गरजा कुटुंबाच्या बाहेर शोधायला सुरुवात करतात. देवाचं वचन म्हणतं की ज्यावेळेस दावीद त्या ठिकाणी गेला त्यावेळेस तो याजक जो आहे, तो याजक तो म्हणाला की तुम्ही एकटेच का, की तुमच्या संगती कोण नाही? म्हणजे बघा दाविदाची परिस्थिती. अभिषिक्त देवाचा मनुष्य तो अशा परिस्थितीमध्ये आहे की तो आता एकटा पडलेला आहे. दुसरं वचन. दावीद अहिमलेक याजकास म्हणाला, राजाने मला काही कामगिरीवर पाठवले आहे आणि मला सांगितले आहे की त्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे आणि तुला जी आज्ञा मी देत आहे तो ती विषयी कोणास काही कळू देऊ नको. मला अमुक ठिकाणी येऊन मिळा असे मी आपल्या चाकरास सांगितले आहे. देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी दावीद म्हणत आहे की राजाने हुकूम काढलाय की मी तुझ्यासाठी एक कामगिरी नियुक्त केलेली आहे आणि त्या कामगिरीमध्ये तू कोणालाही सांगू नको की तुला मी काय कामगिरी दिली. पुढचं वचन. तर आता तुझ्याजवळ काय आहे? मला 5 भाकरी दे अथवा जे काही तुझं असेल ते दे. देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी दाविदाला भूक लागलेली आहे. तुम्हाला माहित आहे का, जर आध्यात्मिकरित्या तुम्ही देवासंती लढला, रडून रडून जर प्रार्थना केली तर त्या प्रार्थनेनंतर तुम्हाला अशी भूक लागते, तुम्ही म्हणता की आता काय जेवून, कुठं जेवून, काय काय खाऊ. मला आठवतं 2019 की 18 त्या काळामध्ये मला आठवतं की मी निराशेमध्ये गेलो होतो काय कारणास्तव. आणि निराशेमध्ये गेल्यानंतर मी इतका निराश झालो की गाडी चालवताना मी रडायचो, अंघोळ करताना रडायचो, जेवताना मी रडायचो, संदेश देताना मी रडायचो. आणि लोकांना कळत नव्हतं की हा व्यक्ती का रडतो. त्यांना वाटतं की संदेश प्रभावशाली आहे म्हणून मी रडतो. एवढी वाईट परिस्थिती. आणि मी त्यावेळेस मला आठवतं की 1 तास, 2 तास, 2.5 तास मी रडून रडून प्रार्थना करायचो. आणि रडून रडून प्रार्थना केल्यानंतर इतकी मला भूक लागायची, मी म्हणायचो देवा आता मला भूक लागली, मला जेवायला पाहिजे. आध्यात्मिकरित्या मी बलिष्ठ आहे, देवा शारीरिकरित्या मला खूप भूक लागलेली आहे, मी कुठं जाऊन जेवू. देवाचं वचन म्हणतं या ठिकाणी दावीद जो आहे तो देवावरती पूर्णपणे अवलंबून. आता पूर्णपणे अवलंबून राहणं म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. पण देवाचं वचन म्हणतं की आता दाविदाला भूक लागलेली आहे आणि तो त्या याजकाकडे जातो आणि म्हणतो की मला भाकरी दे, काय जे जेवण आहे तुझ्याकडे ते मला दे. पुढचं वचन. याजक दाविदास म्हणाला, माझ्याजवळ साधारण भाकर नाही तर पवित्र भाकर आहे. माझ्याकडं साधारण भाकरी नाही, माझ्याकडं पवित्र भाकरी आहे. आता मला सांगा, साधारण भाकरी म्हणजे काय आणि पवित्र भाकरी म्हणजे काय? पवित्र भाकरी अमर म्हणजे ती मरत नाही, ती नष्ट होत नाही, ती खराब होत नाही असं का? हा हा म्हणजे ती आशीर्वादित कशी होती भाकर? प्रभू भोजन. त्यावेळेस प्रभू भोजनाचा प्रकार जुन्या करारातली गोष्ट आहे. प्रभू भोजनाचा प्रकार नवीन करारामध्ये आला. भाकर आणि द्राक्षरस, बरोबर का? का जुन्या करारामध्ये होता द्राक्षरस आणि भाकर? होय की नाही? होता का? जुन्या करारामध्ये जुन्या करारामध्ये द्राक्षरस आणि भाकरी होतं का? प्रभुभोजन होतं का? प्रकार होता का प्रभुभोजन? काय होतं? वलांडन सण होता. पण जरा लक्ष द्या. आता येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस प्रभुभोजन घेतलं त्यावेळेस इतर शिष्यांना देखील त्यानं सांगितलं की ही भाकर जी आहे हे माझ्या शरीराचं काय आहे?
प्रतीक आहे. आणि द्राक्षरस जो आहे तो काय आहे? माझ्या रक्ताचं प्रतीक आहे. म्हणून आपल्याला जुन्या करारामध्ये वलांडण सण जो आहे त्याच्याविषयी आपल्याला माहित आहे, पण जे प्रभुभोजन आहे ते नवीन करारामध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्यावरती सखोल अभ्यास करू शकतो. जास्त ज्ञान असेल तर आपण एकमेकांशी विभागून घेऊ शकतो. पण देवाचं वचन म्हणतं की ह्या याजकाकडं साधारण भाकरी नाही, पवित्र भाकरी. ती पवित्र भाकरी झाली कशी काय? कशी ती समर्पित झाली? ती भाकरी समर्पित तुम्ही म्हणाला की ती भाकरी, दुसरा शब्द काय वापरला? पवित्र. हा, ती भाकरी पवित्र आणि समर्पित कशी झाली? काय करावं लागेल त्या भाकरीला जेणेकरून ती पवित्र होईल? देवाने 6 दिवस कष्ट करून सर्व कामकाज केले आणि 7व्या दिवशी त्यानं विसावा घेतला. त्या दिवशी त्यानं विसावा घेऊन तो दिवसाला आशीर्वादित करून तो दिवस पवित्र ठरवला. सांगा, दिवस आहे, त्या दिवसाला देवानं पवित्र कसं केलं? भाकरीला देवाने पवित्र कसं केलं? बरं, आशीर्वाद मागून. प्रार्थना म्हणजेच आशीर्वाद मागितला प्रार्थनेमध्ये. आणखी काय? 7वा दिवस पवित्र आहे, 7वा दिवस विसाव्याचा आहे, तो दिवस आशीर्वादित केला. म्हणजे नेमकं काय केलं? वेगळं केलं. तो दिवस बाकीच्या दिवसांसारखा नाही, तो दिवस वेगळा आहे. कारण की त्या दिवसामध्ये आशीर्वाद आहे, त्या दिवसामध्ये विसावा आहे, त्या दिवसामध्ये पवित्रता आहे. बाकीच्या दिवसांमध्ये जरी देव आपल्याला आशीर्वाद देतो तर तो बाकीचे दिवस आशीर्वादित नाहीयेत, बाकीचे दिवस पवित्र नाहीयेत आणि बाकीचे दिवस विसाव्याचे नाहीत. त्या दिवशी प्रत्येक दिवशीमध्ये देव आपल्याला आशीर्वाद देतो, पण दिवस आशीर्वादित नाही. तो दिवस विसाव्याचे नाहीयेत, ते दिवस पवित्र नाहीयेत. तर पवित्र भाकर म्हणजे ती भाकर जी आहे ते इतर भाकरीसाठी सारखा त्याचा वापर न करता ती भाकर फक्त आणि फक्त देवासाठी वेगळी केलेली होती. म्हणून ती भाकर, जसं तुम्ही म्हणाला, आशीर्वादित आणि म्हणून ती पवित्र होती. पुढचं वचन, 5वं वचन, चौथं वचन. याजक दाविदास म्हणाला, माझ्याजवळ साधारण भाकर नाही, तर पवित्र भाकर आहे. तुझ्याबरोबर ते तरुण पुरुष मात्र स्त्रियांपासून दूर राहिलेले असले पाहिजेत. पुढे. दाविदाने याजकास म्हटले, आम्ही वास्तविक आज 3 दिवस स्त्रियांपासून दूरच आहोत. म्हणजे थोडक्यात काय की त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की त्यांनी स्त्रियांसंती संपर्क केला नाही, काही संबंध केला नाही, म्हणून ते स्वतःला शुद्ध आहेत असं याजकाला सांगत आहेत. पुढे. आमचा प्रवास पवित्र कार्यासाठी नाही, तरी मी निघालो तेव्हा तरुण पुरुषांची पात्रे पवित्र होती. ती आज किती जास्त असली पाहिजे. पुढे. तेव्हा याजकाने त्यास पवित्र भाकर दिली. तेव्हा याजकाने त्यास पवित्र भाकर दिली. कारण त्या दिवशी समर्पित ऊन भाकर परमेश्वरासमोर ठेवण्यासाठी जुनी भाकर तेथून काढलेली होती. ती शिवाय तेथे दुसरी भाकर नव्हती. देवाचं वचन म्हणतं की याजक जो आहे तो म्हणतो की त्या दिवशी समर्पित ऊन भाकर म्हणजे काय? ऊन भाकर म्हणजे काय? हा, गरम भाकर म्हणजे ताजी भाकर. ऊन म्हणजे आपण ते ऊन जरी लक्षात घेतलं तरी त्याच्यामध्ये गरमपणा आहे, म्हणून ह्या ठिकाणी ऊन भाकर, ऊन जेवण देतो. कुठेतरी महाराष्ट्रामध्ये ऊन हा शब्द वापरला जातो गरमच्या ऐवजी. ऊन भाकर देतो म्हणजे त्या ठिकाणी गरम भाकर, ताजी भाकर त्या ठिकाणी उपलब्ध होती. कारण की जुनी भाकर त्या ठिकाणाहून काढून घेऊन गरम भाकर त्या ठिकाणी देवाच्या समोर ठेवायची होती. आता महत्वाचा प्रश्न, दावीद राजा जो आहे तो खूप त्रास संकटातून चाललेला आहे. तो एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्राण्यासारखा पळत आहे, कारण की त्याला जीव वाचवायचा. आणि जेवढा त्याला जीव वाचवण्याची गरज आहे, आध्यात्मिकरित्या जसं त्याला जीव वाचवायचा आहे की सैतानानं त्याच्यावरती मोह टाकू नये, तसं त्याला शारीरिकरित्या देखील
स्वतःचा जीव वाचवायचा आणि आध्यात्मिकरित्या देवाने त्याचा जीव वाचवला, त्याला अभिषिक्त ठेवलं. पण देवाचं वचन म्हणतं की आता त्याला शारीरिकरित्या जीव वाचवायचा आहे, तर त्याला आता भाकरीची गरज आहे, जेवणाची गरज आहे. आणि म्हणून तो याजकाकडे जातो आणि याजकाला म्हणतो, तुझ्याकडे काय आहे ते मला सांग, मला खूप भूक लागली. याजक म्हणतो, जुनी भाकर जी आहे, 6वं वचन, तेव्हा याजकाने त्याला पवित्र भाकरी दिली, कारण त्या दिवशी समर्पित ऊन भाकर परमेश्वरासमोर ठेवण्याची जुनी भाकर तेथून काढली होती. आता परमेश्वरासमोर भाकर ठेवणे म्हणजे कुठं ठेवणे? देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की दर दिवशी, ह्या वचनानुसार आपण पाहतो की दर दिवशी गरम गरम भाकर देवाच्या समोर ठेवली जायची. आणि देव ह्या ठिकाणी म्हणत आहे की ती भाकर जुनी झाली की ती भाकर काढायची, दुसऱ्या दिवशी नवीन भाकर देवाच्या समोर समर्पित करायची. मग आता दावीद जो आहे आणि त्याचे जे बाकीचे पुरुष जे आहेत, ते त्यांना भूक लागलेली आहे आणि म्हणून त्यांना कुठेही जेवण मिळत नाही. जेवण जर मिळाले असते तर ते याजकाकडे आले नसते. पण याजकाकडे येऊन ते म्हणतायत की आम्हाला भूक लागली, आम्ही काय जेवावं? आणि म्हणून याजक त्या ठिकाणी म्हणत आहे, माझ्याकडे ह्या भाकरी आहेत, ऊन गरम ताज्या भाकरी आहेत, देवाच्या समोर समर्पित अशा ह्या भाकरी आहेत, त्या भाकरी तुम्ही खाऊ शकता. आणि देवाचं वचन म्हणतं ह्या ठिकाणी, त्याशिवाय तेथे दुसरी काही भाकरी नव्हती. दावीद आणि त्याच्या तरुणांनी ती भाकरी खाल्लेली आहे. कळालं का? हा संदर्भ कुठे आहे माहिती आहे का? नवीन करारामध्ये. कधी वाचला, कधी अभ्यास केला? आठवतं का काय संदर्भ आपण शिकलो? शाबाताच्या दिवशी जी भाकर दावीद आणि त्याच्या बाकीच्या पुरुषांनी खाल्ली, तो नवीन करारामध्ये प्रश्न विचारण्यात आला. येशू ख्रिस्त त्या लोकांना म्हणत आहे की जी भाकर फक्त याजकानं खाल्ली पाहिजे, ती भाकर दाविदानं देखील त्या दिवशी खाल्लेली आहे. आठवतं का नवीन करारामध्ये शाबाताविषयी प्रश्न लोक येशू ख्रिस्ताला विचारत होते. देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगतं बंधू आणि भगिनींनो, की दावीद जो आहे तो आध्यात्मिकरित्याच नाही पण शारीरिकरित्या देखील देवावरती पूर्णपणे अवलंबून. त्यानं भाकरीच्या शोधात याजक गाठलंय, भाकरीच्या शोधात त्यानं पवित्र स्थान गाठलं, भाकरीच्या शोधात पण देवाकडे गेला. असं तो म्हटला नाही की प्रार्थना आणि आध्यात्मिक भोजन पाहिजे तर मी मंदिरामध्ये जाईन. देवाचं वचन म्हणतं की तो पूर्णपणे देवावरती अवलंबून होता. ह्या सर्व अनुभवातून दावीद राजा गेला. परत मी सांगतो, ह्या ठिकाणी दावीद राजा जो होता त्याला काही शाश्वती नव्हती. त्याचा एकच पर्याय त्याच्या समोर, आणि तो पर्याय म्हणजे पूर्णपणे देवावरती अवलंबून राहिलो तरच माझा बचाव होईल. आपल्याला वाटतं की तो शारीरिकरित्या फक्त पळत होता. देवाचं वचन म्हणतं की आध्यात्मिकरित्या देखील तो सैतानापासून पळत होता. शाऊल राजा सैतानामध्ये पूर्णपणे बुडाला होता. म्हणून दाविदाला आता फक्त शरीराचीच काळजी नाही, आध्यात्मिक पण काळजी करायची आहे. म्हणून तो आध्यात्मिकरित्या देवासन तितका बळकट होता की देवाने एक गोष्ट सांगितली की तो लगेच करायचा. लगेच त्याला कळायचं की देवानं मला काय सांगितलं. तुम्हाला माहित आहे का की तुम्ही आणि मी देवाच्या समीप, देवाच्या जवळ जास्त कधी असतो? ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये काही उरत नाही, आपल्याला वाटतं की आपल्याला कोणताही मार्ग नाही, आपण पूर्णपणे हताश, काय शब्द आहे, निराश आणि हताशे, हताशे पूर्णपणे निराश झालेलो आहोत. त्यावेळेस आपण ज्यावेळेस देवाकडे जातो त्यावेळेस आपण सर्वात आध्यात्मिकरित्या त्या ठिकाणी सर्वात शक्तिशाली असतो. म्हणून जर तुम्ही दाविदाचं उदाहरण बघितलं तर दावीद देवासंती जास्त जवळ कधी होता? ज्यावेळेस तो शत्रूपासून पळत होता. त्यावेळेस नाही, ज्यावेळेस तो महालाभर एका एका गच्चीवरती तो उभा होता, चालत होता, आणि त्यावेळेस त्यानं खाली पाहिलं आणि त्यानं कोणाला आंघोळ करताना पाहिलं? बेतशेबा. त्यावेळेस दावीद राजा जो होता तो जास्त आध्यात्मिकरित्या बलिष्ठ नव्हता त्याच्या अगोदर. म्हणून मला तुम्ही सांगा की आपल्या आयुष्यामध्ये त्रास संकट गरजेचे आहेत का? जेवढे आपल्या आयुष्यामध्ये त्रास संकट ना, तेवढा निस्वार्थपणा जो आहे तो बाहेर निघतो. आपण पूर्णपणे निराशामध्ये, पूर्णपणे आपण बलहीन असतो. आणि म्हणून देव म्हणतो तू माझ्याकडे ये,
आता मी तुला शक्तिशाली बनवेन. या सर्व घटना दावीद राजाच्या आयुष्यामध्ये घडल्यानंतर मग दावीद राजा जो म्हणतो ते सर्वांसाठी फार महत्वाचं. मग दावीद राजा सर्व अनुभव जो आहे तो अनुभव स्तोत्र संहिता या पुस्तकामध्ये लिहितो, गीताद्वारे लिहितो, बाकीच्या गोष्टींद्वारे लिहितो आणि त्या ठिकाणी त्यानं स्तोत्र संहिता 23 याचा 5वं वचन त्यानं लिहिलेलं आहे. स्तोत्र संहिता 23:5. जर कोणाला तोंडपाठ असेल तर सांगा. स्तोत्र संहिता 23. परमेश्वर माझा हा 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 तो माझा जीव ताजा तावना करतो. मग त्याच्या पुढे काय? बर पुढे काय? हा 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 माझ्या शत्रूच्या समीप मला तू माझ्या समोर ताट वाढतोस. देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी दावीद राजा म्हणत आहे की तू माझ्या शत्रूच्या समोर मला जेवण देतोस. कळालं का कुठला संदर्भ कुठं त्यानं लिहिला? कळालं का? हा अनुभव जो आहे स्तोत्र संहिता 23 तो स्तोत्र संहिता 23 मध्ये जो अनुभव त्याला अगोदर घडला तो सर्व अनुभव त्या ठिकाणी तो लिहित आहे. मृत्यूच्या दरीतून मृत्यू छायेच्या दरीतून जरी जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही. का? कारण तुझी आकडी काठी मला काय देते? धीर देते. म्हणून दावीद राजा जो आहे तो पूर्णपणे देवावरती अवलंबून राहिला आणि म्हणून त्यानं ते साक्षीच्या रूपामध्ये स्तोत्र संहिता 23 लिहिलं. त्या ठिकाणी लिहिले तू माझ्या शत्रूच्या समोर मला ताट वाढतो. इंग्लिशमध्ये शब्द आहे दाव प्रिपेरेस्ट अ टेबल बिफोर मी. टेबल असा शब्द आहे, पण इथं भाषांतर करताना ताट शब्द का वापरलाय हे मला माहित नाही. इंग्लिशमध्ये टेबल असा शब्द वापरलाय. टेबल म्हणजे जेवण. जेवणामध्ये काय असतं? काय काय असतं जेवणामध्ये? जुन्या काळातला तू माझ्या समोर माझ्या शत्रूच्या समोर माझ्या समोर तू काय करतोस? भाकर वाढतोस, ताट वाढतोस. म्हणजे काय? मोकळं ताट. दाव प्रिपेरेस्ट टेबल बिफोर मी इन द प्रेझेन्स ऑफ माय एनिमीज. म्हणजे टेबल म्हणजे मोकळा टेबल का? असा भाकरीचा मेज. म्हणून देवाचं वचन म्हणतं की दाविदानं जे सहन केलं त्या दाविदालाच माहिती की पवित्र स्थान म्हणजे काय. म्हणून दावीद म्हणतो देवा तुझा मार्ग कुठं आहे? पवित्र स्थानामध्ये. कुठं वाचले हे वचन? स्तोत्र संहिता 77:13. स्तोत्र संहिता 77:13 वाचा कृपा करून. इंग्लिश मध्ये दाय वे ओ लॉर्ड इज इन द सँक्च्युरी. म्हणजे पवित्र स्थानामध्ये तुझा मार्ग आहे. म्हणून दावीद म्हणतो ह्या ठिकाणी की माझ्या शत्रू समोर तू माझ्या समोर माझ्यासाठी काय करतो? ताट वाढतो किंवा मला तू काय करतो? भाकरी देतो. म्हणजे बघा दाविदानं जे सहन केलं ना त्या सर्व गोष्टीचा अभ्यास केला तर आपल्याला स्तोत्र संहिता 23 जो आहे तो व्यवस्थित कळेल. आपल्याला तो स्तोत्र संहिता 23 पाठ आहे पण त्याचा अनुभव घडलाय. पाठ असणे वेगळं पण अनुभव घडणं वेगळं. दक्षिण भारतामध्ये मला आठवतं की आम्ही पाळक जे तरुण लोक आहेत ज्यांना पाळक व्हायचं आहे त्या लोकांना प्रशिक्षण द्यायला आम्ही सुरुवात केली. 2 वर्षाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यातला एक विद्यार्थी पाळक झाला. पाळक झाल्यानंतर त्यानं सेवा करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यानं सेवा करायला सुरुवात केली आणि सेवा करत असताना तो अभिषिक्त पाळक म्हणजे थोडक्यात काय की तो देवासाठी समर्पित झालेला तरुण ज्यावेळेस सेवा करत होता त्यावेळेस सैतानाला आवडलं नाही आणि शाऊल राजानं जसा दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला तसं त्या गावकऱ्यांनी या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला. ते लोक आले आणि सभा जशी भरली होती त्या सभेमध्ये ते लोक आले आणि सर्वांना मारायला सुरुवात केली. पाळक कोण? कुणी ही सभा आयोजित केली? शोधा.
सापडला का मारा, हे करा ते करा. मग त्या ठिकाणाहून तो याजक तो लेकरू जे आहे देवाचा सेवक जो आहे त्यानं पळ काढला त्या ठिकाणाहून. त्या ठिकाणाहून तो सोडून गेला, पळ काढला त्यानं, पळून गेला तो त्या ठिकाणाहून. त्यानं प्रयत्न केला की त्याचा जीव वाचावा. आणि जीव त्याचा वाचल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले आणि पोलिसांनी त्या ठिकाणी सभा जी आहे त्या सभेमध्ये जो गोंधळ चालू होता तो गोंधळ थोडा शांत केला. कुणी सभा सुरू केली, कुणी आयोजित केली? ह्या पाळकानं ती सभा आयोजित केली. पाळक कुठं आहे? हा तो पाळक. सापडलाय का? हा सापडलाय. तुम्हाला काय वाटतं त्या ठिकाणी पोलिसांनी काय केलं असेल? हा? कोणाला? त्या पोलिसानं त्या पाळकाला घेतलं, आपल्या गाडीमध्ये बसवलं आणि गाडीमधून त्याला सुरक्षितरित्या घेऊन जात असताना तो पोलीस म्हणाला की मीही ख्रिस्ती शाळेमध्ये शिकलो आणि मला माहित आहे की ख्रिस्ती लोक जे आहेत ते प्रामाणिक आहेत. ख्रिस्ती लोक जे आहेत ते चुकीच्या मार्गाने लोकांना सत्य सांगत नाहीत, चुकीच्या मार्गाने लोकांचं परिवर्तन करत. आणि ज्यावेळेस त्या तरुणाला त्या पाळकाला घेऊन आले त्यावेळेस एका ठिकाणी त्या पाळकाला पोलीस स्टेशनमध्ये सोडलं. तो तरुण मुलगा तो पाळक जो आहे तो धावत पळत कुठंतरी गेला. कुठं गेला असेल? तुम्ही जर ही साक्ष सुरुवातीपासून व्यवस्थित ऐकली असेल तर तुम्ही उत्तर द्या. कुठे गेला तो? आला होता कुठून? मीटिंगच्या अगोदर कुठं आला होता? मीटिंग मध्ये तो कसा काय आला? कुठून सुरुवात झाली होती? साक्ष सांगताना मी सांगितलं की तो सेमिनरी देवाच्या वचनाचं प्रशिक्षण ज्या ठिकाणी मिळत होतं त्या ठिकाणी तो पाळक झाला. नंतर त्यानं सेवा करायला सुरुवात केली. तर साक्ष अशी आहे की तो मनुष्य जो आहे तो तरुण जो आहे तो सेमिनरीमध्ये पळत धावत पळत येतो. जे अंगावरती कपडे आहेत त्या अंगावरच्या कपड्यामध्ये तो काय करतो? सेमिनरीमध्ये. आणि तो जे सगळं काय घडलं त्याच्या संगती त्या सर्व गोष्टी तो आम्हाला सांगतो आणि मग आम्हाला कळतं की बाबा त्याच्याकडे काही उरलं नाही. तो म्हणतो मला भूक लागली. मग तो त्या ठिकाणी जेवतो. तो म्हटला माझ्याकडे खूप दुसरे कपडे नाहीत. त्याला कपडे दिले जातात. तो म्हणतो की मला अंघोळ करायची आहे. अंघोळ करतो तो त्या ठिकाणी. कारण की त्याला माहित आहे की तो पूर्णपणे देवावरती अवलंबून आहे. दावीद ज्यावेळेस देवावरती पूर्णपणे अवलंबून होता त्यावेळेस देवानं फक्त त्याचा आध्यात्मिक जीवन जे आहे ते फक्त सुरक्षित ठेवलं नाही तर शारीरिक जीवन देखील सुरक्षित ठेवलं. ज्यावेळेस हे लेकरू सेमिनरी म्हणजे ज्या ठिकाणी प्रशिक्षण त्यानं घेतलं त्या ठिकाणी ते पळत आलं, दुसरीकडे नाही गेलं. का हो? ज्या ठिकाणी तुम्हाला देव सापडतो ना त्या ठिकाणीच तुम्ही वाईट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जा. जर तुमची परिस्थिती एवढी वाईट नसेल ना तर लोक मंदिरात जात नाहीत. त्यांना वाटतं की ठीक आहे मंदिरात जायची काही गरज नाही, एवढी वाईट परिस्थिती नाही, मी कुठंतरी दुसरीकडे पण जाऊ शकतो. पण ज्या वेळेस परिस्थिती इतकी वाईट होते की घरामध्ये बसून देखील काय होत नाही, कामाच्या ठिकाणी देखील काय होत नाही, मग मनुष्य काय करतो? मंदिराकडे जातो आणि देवाकडे जाऊन म्हणतो देवा ह्याच्याशिवाय मला दुसरा आश्रय दुसरा सहारा कुठेच नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. कळालं का? स्तोत्र संहिता 23 जो आहे ना तो अनुभव आपल्याला घडला. हा अनुभव जो दाविदाचा आहे हा अनुभव येशू ख्रिस्ताने वाचला. ज्यावेळेस येशू ख्रिस्त या भूतलावरती आला त्यावेळेस फक्त जुना करार होता आणि मला पूर्णपणे माहित आहे, ठामपणे मी सांगू शकतो विश्वासाने की येशू ख्रिस्ताला जुना करार माहित होता आणि देवाचं वचन म्हणतं येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या भूतलावरती आला त्यावेळेस तो कसा आला. योहान याचा 1 अध्याय आणि 1 वचन.
प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासोबत होता शब्द देवासंत होता. हा, शब्द देव होता. आता हे कोणाविषयी लिहिले? येशू ख्रिस्ताविषयी. कशावरून? 14 वचन वाचा. शब्द देही झाला हम्म आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. देवाचं वचन म्हणतं की शब्द देही झाला, म्हणजे येशू ख्रिस्त देहाच्या रूपामध्ये आला. तो 100% देव आणि 100% मनुष्य झाला. आणि देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी येऊन त्यानं आपल्या संती वस्ती केली. मग तोच येशू ख्रिस्त जो ह्या भूतलावरती आला, त्यानं ह्या भूतलावरती मानवाच्या रूपामध्ये जन्म घेतला. जसं शौलाचा वापर सैतानानं केला, तसा हेरोद राजाचा वापर सैतानाने केला. जसं शौलाच्या द्वारे अभिषिक्त दावीद जो होता त्याचा पूर्णपणे संहार करण्याचा प्रयत्न सैतानाने केला, तसंच सैतानानं हेरोद राजाचा वापर करून येशू ख्रिस्ताचा पूर्णपणे नयनाट करावा असा पूर्ण प्रयत्न केला. पण जसं देवाने, आमेन म्हणूया, जसं देवाने दावीद राजाचं संरक्षण केलं, तसं देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राचं पण संरक्षण केलं. 2 वर्षाच्या खालचे लेकरं जे आहेत त्यांचा सर्वांचा नाश झाला, पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बचावला गेला. मग तोच येशू ख्रिस्त ज्या वेळेस म्हणतो की सत्य, मार्ग व जीवन मीच आहे, तोच येशू ख्रिस्त आपल्या पित्यावरती पूर्णपणे अवलंबून होता. पूर्णपणे बरं का, एवढा अवलंबून होता की जसं दावीद आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी देवावरती अवलंबून होता, त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तर चालेल. येशू ख्रिस्त त्याच्या पित्यावरती पूर्णपणे अवलंबून होता. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, त्या ठिकाणी देव जो पिता, देव जो पवित्र आत्मा दोघेही होते. आणि मग बाप्तिस्मा झाल्यानंतर देवाचं वचन म्हणतं की 40 दिवस 40 रात्र त्यानं उपवासन प्रार्थना केली. सेवा सुरू करताना त्यानं 40 दिवस 40 रात्र प्रार्थना केली आणि त्याने पूर्णपणे देवावरती अवलंबून आहे हे दाखवून दिलं. जसं दाविदाला शौलापासून पळताना त्याला शारीरिकरित्या भूक लागली, तशी 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतर येशू ख्रिस्ताला पण भूक लागली. आणि ज्यावेळेस भूक लागलेली आहे त्या ठिकाणी सैतान त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो काय? जर तू, मत्तई याचा 4 अध्याय 3 वचन. मत्तई याचा 4 अध्याय 3 वचन. तेव्हा परीक्षक त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर त्या ढोंग्याच्या भाकरी खावाव्या अशी आज्ञा कर. म्हणजे त्या ठिकाणी तो परीक्षक म्हणजे सैतान जो आहे तो म्हणत आहे तुला भूक लागलेली आहे. आता दाविदासारखं येशू ख्रिस्तानं आता मंदिरामध्ये जावं का? तो कुठं आहे? कुठं आहे येशू ख्रिस्त? अरण्यामध्ये आहे. आणि अरण्यामध्ये तो 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतर त्याच्यामध्ये काही शक्ती राहिलेली नाही. त्याचं शरीर जे आहे ते पूर्णपणे म्हणत असेल कुठून तरी भाकरी मिळावी, कुठून तरी भाकरी मिळावी. त्यावेळेस सैतान त्या ठिकाणी येतो म्हणतो या धोंड्यांच्या भाकरी कर. येशू ख्रिस्त अशी भाकर करू शकतो बरं का, त्या धोंड्याची अशी एका सेकंदात ती धोंड्यांची भाकरी करू शकतो, कारण की त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे. पण येशू ख्रिस्त काय म्हणतो? हा, म्हणून देवाचं वचन आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी त्यानं उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरी नाही. असं लिहिलंय का तिथं की मनुष्यानं भाकरी खाऊ नये? केवळ हा शब्द म्हणजे काय? केवळ हा शब्द कधी वापरतात? नाही, मनुष्य केवळ भाकरी नाही, ओनली. केवळ हा शब्द कधी वापरतो आपण? मनुष्य केवळ भाकरीने नाही तर म्हणजे काय? केवळ म्हणजे मनुष्य फक्त भाकरीने नाही तर त्याच्या व्यतिरिक्त देखील त्यानं काहीतरी केलं पाहिजे, म्हणून हा शब्द केवळ वापरला पाहिजे. मनुष्य केवळ भाकरीनेच नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक, मला तो महत्वाचा शब्द वाटला, देवाचा शब्द नाही, देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्दाने जिवंत राहिला. म्हणजे येशू ख्रिस्त जसं पित्यावरती पूर्णपणे अवलंबून होता, तसं येशू ख्रिस्त आपल्याला म्हणत आहे की मनुष्यानं
केवळ भाकरीने नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दानं तो काय राहायला पाहिजे? जिवंत राहायला पाहिजे. मग मला तुम्ही सांगा, की देवाचं वचनाची तुलना कशाबरोबर केलेली आहे? कशाबरोबर केलेली आहे? म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जशी तुम्हाला आणि मला शारीरिक भाकर लागते, तसं देवाचं वचन म्हणतं आपल्याला आध्यात्मिक भाकर पाहिजे. म्हणजे जसं आपण शारीरिक भाकरीसाठी कष्ट करतो, जेणेकरून आपण पोट भरावं, तसं आध्यात्मिकरित्या आपण बळकट होण्यासाठी आपण आध्यात्मिक भाकरीच्या शोधात गेलं पाहिजे. जसा येशू ख्रिस्त पूर्णपणे पित्यावरती अवलंबून राहून, मला तुम्ही सांगा की फक्त लहानपणामध्ये सैतान येशू ख्रिस्ताच्या विरोधात होता का पूर्ण आयुष्यभर? सैतान ज्या ठिकाणी आला येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून निघून गेला. मग सैतान म्हटला ठीक आहे, त्या मार्गावरती तू पळून गेलास ना, मी ह्या मार्गावरती येतो. त्या मार्गावरती आला, येशू ख्रिस्त वेगळ्या मार्गाने गेला. तिसऱ्या मार्गावरती आला, येशू ख्रिस्त तिसऱ्या मार्गाने निघून गेला. सैतान त्या मार्गावरती आला, येशू ख्रिस्त देवाने सांगितलं त्या मार्गावरती राहू नको. पण शेवटी ज्या वेळेस येशू ख्रिस्तावरती पूर्ण जगाचं पाप यायचं होतं, त्यावेळेस सैतान त्याच्या समोर उभा राहिला आणि म्हटला, आता कुठं जाशील? पण येशू ख्रिस्तानं हार नाही मानली. येशू ख्रिस्त म्हटला, पित्या, कोणत्या बागेमध्ये? गेत्समने बागेमध्ये येशू ख्रिस्त काय म्हणाला? माझ्या समोरचा जो हा प्याला आहे, हा प्याला माझ्यापासून दूर हटू दे. पण जर तुझी इच्छा असल्यास हा प्याला दूर हटू दे, नाहीतर मी तो प्याला प्यायला तयार आहे. दुसरा मार्ग नव्हता. येशू ख्रिस्ताने जगाचं पाप स्वतःवरती घेतलं. त्या ठिकाणी कोणता पर्याय मार्ग नव्हता. सैतानानं मुद्दाम येशू ख्रिस्ताचा एवढा छळ केला, न्यायसभेमध्ये उभा केलं. मग त्याच्यानंतर हेरोद राजाच्या सिंहासनाच्या समोर उभा केलं. त्या ठिकाणी त्याची चौकशी करण्यात आली. त्याला फटके मारण्यात आले. त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट ठेवण्यात आला. त्याच्या हातामध्ये वेद देण्यात आलं. त्याला मारण्यात आलं. त्याच्यावरती थुंकण्यात आलं. ह्या सर्व गोष्टी कशासाठी? येशू ख्रिस्तानं एक पाप करावं म्हणून. आता मला सांगा, सैतानानं त्या लोकांच्या द्वारे येशू ख्रिस्तावरती थुंकल्याने येशू ख्रिस्त मरण पावेल का हो? मग सैतानाने ह्या सर्व योजना का केल्या? कोणापासून होत्या सर्व योजना या? सैतानापासून. का केल्या? देव येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी चुकी करत नाही, त्या ठिकाणी करेल का बघूया? तुम्ही मला सांगा, तुम्हाला मारलं तर तुम्हाला जास्त वाईट वाटेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात काय तर बोलाल, का लोक तुमच्यावरती थुंकल्यानंतर त्या व्यक्तीच्या विरोधात बोलाल? प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. सांगा. लोक तुम्हावर थुंकल्यानंतर तुम्हाला जास्त वाईट वाटेल आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध जाल, का मारहाणी झाल्यानंतर त्या लोकांच्या विरोधात जाल, का कपडे फाडल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात जाल? हा, म्हणून म्हटलं की उत्तर सांगा. मारल्यावर. बरं, ठीक आहे. दुसरं? थुंकल्यावर. तुमचं उत्तर काय आहे हा प्रश्न आहे. हं, हं, हं. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही लोकांच्या विरोधात जाल. काय काय लोक माझ्यासारखे म्हणतील, काही येऊ दे, त्या व्यक्तीनं जर खुन्नस देऊन जरी बघितलं, रागाने जरी बघितलं, तरी मी त्याच्या विरोधात. इतके आपण कमकुवत आहोत, इतके आपण अशक्त आहोत. येशू ख्रिस्त अशक्त नव्हता का? पूर्णपणे तो देवावरती अवलंबून होता. म्हणून त्याला मारलं, थुंकलं, त्याला मारून विचारलं की बाबा तुला कोणी मारलं? तो काहीही उत्तर देत नाही. त्याला म्हणायचं पुरुषत्व, मॅनलीनेस म्हणतो ना आपण, ते त्याच्यामध्ये आहे. आणि ह्या सर्व अनुभव केल्यानंतर येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला सांगत आहे, योहानेचा 6वा अध्याय 35वा वचन. हा सर्व अनुभव जो आहे, तो अनुभव सहन करत असताना येशू ख्रिस्त या योहानेचा 6वा अध्याय 35वा वचनामध्ये आपल्याला काय सांगतो? येशू त्यांना म्हणाला,
हम्म. मीच जीवनाची भाकर आहे. म्हणजे दावीद राजा किंवा दावीद जो होता राजा व्हायच्या अगोदर जो त्या याजकाकडे गेला आणि म्हणाला मला भूक लागली तर ती फक्त शारीरिक भाकर नव्हती. दिसायला जरी ती शारीरिक भाकर असली तरी देखील त्याच्यामध्ये आध्यात्मिक गुण लपलेले आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात दावीद राजा म्हणता येणार नाही त्यावेळेस, तो राजा नव्हता त्यावेळेस. दावीद ज्यावेळेस त्यानं भाकरीचं सेवन केलं त्यावेळेस त्यानं आपल्याला एक कित्ता घालून दिला की जसं तुम्ही आणि मी भाकर खातो तसं आपण देवाचं वचन खाल्लं पाहिजे. कारण की देवाचं वचन काय म्हणतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासंती होता आणि शब्द देव होता. म्हणजे तो शब्द म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त म्हणजे शब्द आणि शब्द येशू ख्रिस्त म्हणजेच भाकर. जशी तुम्हाला आणि मला दररोज भाकरीची गरज असते तशी आपल्याला देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाची गरज आहे. म्हणजे काय? जोपर्यंत आपण देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावरती अवलंबून नाही तोपर्यंत आपण पूर्णपणे देवावरती अवलंबून. बोललेलं कळालं का नाही कळालं? जोपर्यंत आपण देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावरती अवलंबून नाही, आपण फक्त एकच वचनावरती अवलंबून राहू शकत नाही. आपण चतकोर भाकर खातो का? भाकरीचा एक तुकडा मोडून खातो आणि भाकरीची भाकरी ठेवतो का? पूर्ण भाकर खायची आपल्याला. वलांडन सण पूर्ण जे कोकरू आहे ते खाऊन फस्त करायचंय. आपल्याला पूर्ण देवाच्या वचनाची गरज आहे. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्द, एक दोन शब्द, फक्त नवीन करार, फक्त जुना करार नाही, प्रत्येक शब्दाने जिवंत राहायला पाहिजे. आता प्रत्येक शब्दाने जिवंत राहायला पाहिजे म्हणजे प्रत्येक शब्दावरती अवलंबून राहायला पाहिजे. तुम्ही भाकरीवरती जिवंत राहता ना शारीरिक जीवनासाठी, भाकर खाऊन भाकरीवरती अवलंबून आहात ना, तुमच्या शारीरिक जीवनासाठी तुम्ही भाकरीवरती अवलंबून आहात ना, तसं आध्यात्मिक जीवनासाठी तुम्ही ह्या भाकरीवरती पूर्णपणे अवलंबून पाहिजे, प्रत्येक वचनावरती अवलंबून पाहिजे. म्हणजे आपल्याला आता कळालं की पवित्र स्थानामध्ये जी भाकरी आहे ती भाकरी आपल्याला हेच सांगते की जोपर्यंत आपण देवावरती पूर्णपणे अवलंबून नाही तोपर्यंत आपल्याला ह्या भाकरीचा अनुभव घडणार नाही. ही भाकर कोण आहे? स्वर्गातून उतरलेली भाकर कोण आहे? येशू ख्रिस्त. तर येशू ख्रिस्त म्हणतो मी जसं पित्यावरती अवलंबून आहे आणि मला हा भाकरीचा अनुभव घडला, दावीद जसा पित्यावरती देवावरती अवलंबून होता सर्व गोष्टीसाठी, त्याला ह्या भाकरीचा अनुभव घडला, तसं तुम्हाला आणि मला जर आपल्या पापापासून मुक्तता पाहिजे तर आपल्याला पूर्णपणे देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. मग देवावरती अवलंबून राहिल्यानंतर मग आपल्याला कळेल देवाच्या वचनावरती अवलंबून कसं आहे. कारण की देवाचं वचन म्हणजे येशू ख्रिस्त आणि येशू ख्रिस्त म्हणजे भाकर. म्हणजे देवाचं वचन म्हणजे देवाची भाकर आहे. जर आपल्याला ह्या भाकरीचा अनुभव करून घ्यायचा असेल तर आपल्याला पूर्णपणे देवावरती अवलंबून राहिल्याशिवाय आपल्याला ह्या भाकरीचा अनुभव करता येणार नाही. आज प्रार्थना करताना संदेशाच्या अगोदर मी देवाला म्हणालो, देवा या भाकरीविषयी मी लोकांना सांगणार आहे तर फक्त वचन सांगण्यापुरतं मला वचन देऊ नको, संदेश सांगण्यापुरतं मला वचन देऊ नको, मला ह्या वचनाचा अनुभव घडू दे, जेणेकरून अनुभवातून मी लोकांना सांगू शकेन की ह्या भाकरीचा अनुभव कसा घ्यायचा. येशू ख्रिस्ताला झाला अनुभव, दाविदाला अनुभव झाला, तुम्हाला आणि मला आहे. आणि जर अनुभव करून घ्यायचा असेल इथं तर इथं सर्वस्व देवाला द्यायचं आहे. सर्वस्व देवाला दिल्यानंतरच आपला बाप्तिस्मा होऊ शकतो आणि बाप्तिस्मा झाल्याशिवाय किंवा पूर्णपणे देवाला समर्पित झाल्याशिवाय आपण देवाचा अशा प्रकारे देवावरती अवलंबून राहू शकत नाही. देवावरती अवलंबून राहण्यासाठी आपलं सर्वस्व देवाला द्यावं लागतं. दाविदानं पण तेच केलं, त्या सेमिनरी मधल्या पाळकानं पण तेच केलं. देवा आता माझ्या जीवाला धोका आहे, मी कुठं जाऊ? देवानं लगेच त्या ठिकाणी काय पाठवलं? एक रक्षक, एक पोलीस पाठवला आणि त्या ठिकाणी त्याचं रक्षण करण्यात आलं आणि मग त्याची सेवा पुढं सातत्यानं चालत. तुम्हाला आणि मला या भाकरीचा
अनुभव घडला पाहिजे. का घडला पाहिजे माहित आहे का? तुम्हाला वाटतं का की शौल फक्त दाविदाच्या विरोधात होता किंवा सैतान दाविदाच्या विरोधात होता आणि शौलाचा वापर केला? तुम्हाला वाटतं का की सैतान हेरोद राजाच्या द्वारे येशू ख्रिस्तावरती चढला होता आणि सैतान फक्त येशू ख्रिस्तावरती चिडलाय? असं तुमची इच्छा आहे का? असं तुम्हाला वाटतं का? तुमच्यावरती सैतान रागवलेला आहे का? प्रगटीकरणाचा 12वा अध्याय 17 वचन. प्रगटीकरणाचा 12वा अध्याय 17 वचन. शेवटचं पुस्तक, शेवटचं वचन. आजचं. तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला. अजगर कोण आहे? सैतान. सर्वांना माहित आहे का वचन वाचायचं त्याच्यासाठी? सर्वांना माहित आहे अजगर म्हणजे सैतान? बर, पुढे. आणि देवाच्या आज्ञा पाळणारे हा व येशूची साक्ष देणारे हा तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते हम्म. त्याच्याबरोबर लढाई करण्यास सोडून दिला. तुम्हाला वाटतं का की आज सैतान तुमच्या विरोधात आहे? जर तुम्हाला ह्या वचनावरती विश्वास आहे, आपण काय शिकलो? देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावरती आपण अवलंबून असलं पाहिजे. मग हे वचन आपल्याला सांगतं की सैतान कोणावरती क्रोधित आहे? त्या मंडळीवरती क्रोधित आहे जे आज्ञा पाळतात आणि देवाची साक्ष देतात. मग तुम्हाला आणि मला आता माहित पाहिजे की सैतान आपल्या विरोधात एवढा आहे तर आपल्यासाठी एकच पर्याय, दाविदासाठी एक पर्याय होता, येशू ख्रिस्तासाठी पण एक पर्याय आहे, आपल्यासाठी पण एकच पर्याय. तो पर्याय म्हणजे पूर्णपणे देवावरती अवलंबून. दुसरा पर्याय नाही. आपण काय करत आहोत? जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये फार वाईट दिवस येत नाहीत तोपर्यंत आपण स्वतःच्या इच्छानुसार चालत आहोत. वाईट परिस्थिती आली थोडी की आपण स्वतःच्या ताकदीवरती ते सोडवण्याचे प्रयत्न करतो आणि कधी कधी सोडवतो देखील प्रश्न. मग देव म्हणतो ठीक आहे, स्वतःच्या हिमतीवरती ह्यातून बाहेर पडलास ना, आता मी मोठे त्रास संकट आणतो. मग मोठे त्रास संकट आणतो. मग आपण काय करतो? पूर्ण जुटीने मनुष्याचं बळ, पती पत्नी लेकरं आई वडील सासू सगळे मिळून त्याच्याशी लढतो, देवावरती अवलंबून राहतो. मग देव म्हणतो असं का? अजून देखील हा व्यक्ती शिकलेला नाही. मग अशी परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये येते, आपल्याला कोणीही मदत करत नाही. मग देव म्हणतो आता कळालं का की अवलंबून राहणं म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही शाश्वती राहत नाही. तुम्ही म्हणता की देवा आता तुझ्याशिवाय मला कोण? अशी जोपर्यंत परिस्थिती येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या भाकरीचा अनुभव घडणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जे त्रास संकट आहेत ते त्रास संकट आशीर्वाद आहेत असं आपण मानून आपण पुढे गेलं पाहिजे. जर तुमच्या आयुष्यामध्ये त्रास संकट नसतील, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही देवापासून दूर गेलेले आहात, देवाला विनंती करा, प्रार्थना करा, देवाला म्हणा, देवा माझ्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती आण की मी पूर्णपणे, काय शब्द आहे, पूर्णपणे मी तुझ्यावरती अवलंबून राहीन. मग मला या भाकरीचा अनुभव घडेल. शेवटचे 2 वचन. निर्गमयाचा 25वा अध्याय. निर्गमयाचा 25वा अध्याय 23वा वचन. तसेच बाभूळच्या लाकडाचे एक लेप बनवून हम्म त्याची लांबी 2 हात, रुंदी 1 हात व उंची 1.5 हात असावी. बर, त्या ठिकाणी बाभळीच्या लाकडाचा एक टेबल, मेज तयार करायचा आहे. बर, पुढे. आणि ते शुद्ध सोन्याचे मळवून त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा करावा. बर, 30वा वचन. आणि मेजावर माझ्या पुढे समस्त त्याची भाकर नित्य ठेवावी. नित्य ठेवावी. नित्य, नित्य शब्द कळाला का? नित्य म्हणजे काय? रोज रोज रोज. मग आता रोज जर भाकरी देवाच्या समोर ठेवायची आणि भाकरी येशू ख्रिस्ताला दर्शवते, तर ती भाकरी आपण काय केली पाहिजे? रोज खाल्ली पाहिजे. शिळी भाकरी खायला किती जणांना आवडतं? 3 दिवसापूर्वीची भाकरी खायला किती जणांना आवडतं? आपल्याला काय वाटतं? गरम गरम जेवण खाल्लं पाहिजे. म्हणून गरम गरम देवाचं वचन जे आहे ते सकाळी खायचं, संध्याकाळी नाही खायचं. संध्याकाळी परत जेवायचं. पण देवाचं वचन म्हणतं की दिवसाची सुरुवात जी आहे ते आपण आध्यात्मिक भाकरीने केली पाहिजे.
तुम्हाला माहिती आहे का, मी कुठेतरी ऐकलं, मला माहित नाही हे किती बरोबर आहे. चुकीचं असेल तर कृपा करून दुरुस्ती करा. शिळी भाकरी खाल्ल्यानंतर लोकं आजारी पडतात असं मी ऐकलेलं आहे. शिळी भाकरी सातत्यानं खाल्ली की ती आरोग्यासाठी चांगली नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की नित्य म्हणजे सदोदित आपण देवावरती पूर्णपणे अवलंबून राहिलो, तर दाविदासारखं सिंहासन जर देवानं सांगितलंय, तर सिंहासन नक्कीच मिळेल. येशू ख्रिस्तासारखं जर देवानं आपल्याला सांगितलंय की सार्वकालिक जीवन मी तुला देईन, तर सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय आपल्याला कदापि देव ठेवणार नाही. नक्कीच आपल्याला तो काय करेल? सार्वकालिक जीवन देईल. म्हणून किती जणांची इच्छा आहे की देवा आजपासून मी केवळ भाकरीने नाही, तर तुझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावरती अवलंबून राहणार आहे. आणि ते अवलंबून राहणं म्हणजे या भाकरीचा अनुभव. किती जणांची इच्छा आहे? आज आपण गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. Let's pray. Our Father which art in heaven, dear Lord, thank you so much for bringing us and giving us this time to praise and worship Thy name, dear Lord. Thank you so much for taking care of us throughout the week and giving us this blessed Sabbath, dear Lord. Dear Lord, at this time, whatever the Sananda brother has taught us, dear Lord, may we use it in our daily lives, dear Lord. May you bless us with those scriptures, dear Lord. Thank you for giving us the knowledge and wisdom through him, dear Lord. Help us to use it in our daily lives and help us to be dependent on you, dear Lord, wholly. Dear Lord, at this time I pray for Sarika auntie as well. Take care of her, dear Lord. Give her good health and strength, dear Lord. Help her for her recovery fast, dear Lord. Give her all the necessities that she has been needing, dear Lord. Be with her as well and her family as well. Dear Lord, at this time I pray specially for each and everyone who are coming for the prayer, dear Lord. May they come regularly and may they get these blessings, dear Lord, from this brother. Dear Lord, thank you so much once again for gathering here, us over here and helping us to praise and worship Thy name, dear Lord. Dear Lord, may we continue to be in Your presence, dear Lord. Dear Lord, I ask these few blessings in Jesus' name. Amen.